25 वर्षात आपल्याला सर्व मेडिकल कॉलेजेस बंद करावे लागतील. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वतःच रोगचिकित्सा करू लागेल आणि स्वतःच इलाजसुद्धा करेल. म्हणून आता वेळ आली आहे, तरुण वर्ग जे तयारी करत आहेत त्यांनी आजाराच्या लक्षणांपलीकडे पाहायला शिकणं यावर भर द्यायला हवं. म्हणून तुमच्यातील नैसर्गिक बुद्धिमत्तेला तुम्ही वाव द्यायला हवा. दिवसेंदिवस अँटीबायोटिक्सचा मानवी शरीरातील अवरोध वाढत चाललाय आणि आयुर्वेदाचा वापरही दिवसेंदिवस कमी होत चाललाय. तर आपण आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा आदर्श मिलाफ कसा करू शकतो? पाश्चात्य देशात आयुर्वेद, सिद्धवैद आणि नॅचरोपॅथी झपाट्याने वाढत आहेत, विशेष करून युरोपीय देशांमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात. भारतात निश्चितपणे त्यांना उतरती कळायला लागली आहे, कारण पाश्चात्याने स्वीकृती दिली तरच ते आपण वापरू लागतो. त्यांनी मान्यता दिल्याशिवाय आपण ते घेत नाही. पण आपण ॲलोपॅथी आणि इतर भारतीय वैद्यकीय प्रणाली यामध्ये फरक समजावून घ्यायला हवा. आज आयुर्वेदिक डॉक्टर जसं तुम्ही इतर मेडिकल कॉलेजमध्ये शिकता तसंच तो सुद्धा 4 किंवा 5 वर्ष कॉलेजमध्ये शिकतो. तर तो तिथं काय शिकतोय? दुय्यम दर्जाचं वैद्यकशास्त्र, दुय्यम दर्जाची वैद्यकीय समज. एक आयुर्वेदिक डॉक्टर किंवा ज्यांना आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची आहे त्यांनी 4 वर्ष औपचारिक शिक्षणात घालवू नयेत. तुम्ही तुमचे सबंध जीवन त्यात गुंतवलं पाहिजे, नाहीतर ते शक्य होणार नाही. पारंपरिकदृष्ट्या बालपणापासूनच ते औषधी वनस्पती हाताळायला शिकतात, लोकांना समजावून घ्यायला शिकतात, नाडी परीक्षा असं पुष्कळ काही. म्हणजे ही एक प्रकारची सूक्ष्म आंतरिक समज निर्माण करण्याच्या दृष्टीने आहे, जिथं आपण केवळ रोग्याच्या लक्षणांवर भर देत नाही, जे बाह्य शरीरावर दिसून येतं. आम्ही तुमचं तापमान तपासून तुम्हाला अमुक गोष्ट झाली असं म्हणत नाही. आम्ही त्या लक्षणांकडे पाहत नाही. शरीर व्यवस्थेत खोलवर जाऊन आम्ही जाणून घेतो आणि तेव्हाच ठरवतो की त्यात काय बिघडलंय. यासाठी एका वेगळ्याच पातळीचं समर्पण आणि एकाग्रतेची गरज आहे. त्या प्रकारची समरसता आज राहिली नाहीये. आज आपण सर्व काही व्यवहाराच्या दृष्टीतून पाहतो. मी हे केलं की मला ती नोकरी मिळेल किंवा जगात अमुक या ठिकाणी जाऊ शकेन वगैरे. या प्रकारच्या मानसिकतेतून आयुर्वेद उत्तमरित्या कार्य करू शकणार नाही. तुम्ही हे ऐकलं असेल, आयुर्वेद किंवा सिद्धवैद्यात तेच औषध एका डॉक्टरच्या हातून ते उत्तमरित्या लागू होतं आणि दुसऱ्याच्या हातून ते तितकं प्रभावी ठरत नाही. कारण जितकं अचूक औषध महत्त्वाचं आहे तितकीच औषध देणारी व्यक्तीसुद्धा महत्त्वाची आहे. कारण फक्त औषधाच्या रासायनिक घटकांनी इलाज होतं असं नाही. संपूर्ण ॲलोपॅथिक वैद्यकीय प्रणाली ही रासायनिक घटकांनुसार कार्य करते. पण आता एक धोका आहे. पुढच्या 25 वर्षात आपल्याला सर्व मेडिकल कॉलेजेस बंद करावे लागतील. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वतःच रोगचिकित्सा करू लागेल आणि स्वतःच इलाजसुद्धा करेल. ऑपरेशन्स आता होत आहेत, म्हणजे रोबोट्स आधीच ऑपरेशन्स करू लागलेत. तरी माणसांची अजूनही गरज आहे, कारण यंत्रांना अजूनही विकसित व्हायचं आहे. पण 25 वर्षांच्या कालावधीत आजसुद्धा अमेरिकेत मला असे डॉक्टर माहिती आहेत. अशा एका डॉक्टरला मी भेटलो ज्यांना चांगलंच ओळखतो. त्यांच्याकडे एक फार जुना ब्लॅकबेरी फोन होता, सगळ्यात पहिलं मॉडेल, अगदी जाडजूड असं. प्रत्येक वेळी जेव्हा पेशंट येत ते त्यांच्या त्या फोनमध्ये काहीतरी चेक करत. मी म्हटलं, प्रत्येक वेळी पेशंट येतो, तुम्ही तुमच्या फोनमध्ये काय चेक करताय? त्याने म्हटलं, नाही सद्गुरू, मी शिकलेली सगळी पुस्तकं यात आहेत. मी फक्त त्यात बघतो आणि त्यांचा इलाज करतो. म्हणजे तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर फोन अधिक बुद्धिमान होत आहेत, इतके की ते स्वतःच सर्व काही सांगू शकतील. अलेक्साला जर तुम्ही आजाराची लक्षणं सांगितली तर ती सुद्धा तुम्हाला काय उपचार करावा सांगू शकेल. What you should do. तर ही आजाराची लक्षणं बघून उपचार करण्याची पद्धत कुचकामी ठरेल काही काळानंतर. कारण तुम्ही फक्त माहिती गोळा करताय, तिचं विश्लेषण करताय आणि उत्तर देताय. एक यंत्र हे उत्तमरित्या करू शकतं मनुष्यांपेक्षा, कारण ते प्रचंड प्रमाणात जलद गतीनं अचूकपणे माहितीचं विश्लेषण करू शकतं. म्हणून आता वेळ आली आहे, तरुण वर्ग जे तयारी करत आहेत त्यांनी आजाराच्या लक्षणांपलीकडे पाहायला शिकणं यावर भर द्यायला हवा. या संदर्भात आयुर्वेद आणि सिद्धवैद्य फार महत्त्वाचे ठरतात. असा एक योगी होता ज्याच्यासोबत एक स्वयंसेवक म्हणून मी काही काळ घालवला त्यांच्या मेडिकल कॅम्पमध्ये. हा कॅम्प म्हणजे जणू एक मोठा उत्सवच असे. प्रत्येकजण जो त्यांच्याकडे येत असे त्यांना ते काही ना काही जोक सांगायचे. असा तो मोठा सोहळाच असायचा. सहज काहीतरी तो त्याने द्यायचा आणि हजारो लोक बरे होत असत. हजारो लोक रांगेत उभं राहत त्यांच्या हातून बरं होण्यासाठी. आणि ते स्वतःच 106 वर्ष जगले.
म्हणजे जर कुणी एखादा 106 वर्ष जगतो, अंथरुणाला खिळून नव्हे, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत सक्रिय असतो, अशा माणसाला नक्कीच आरोग्याबद्दल काहीतरी समज असणार, नाही का? हॅलो? माझी पणजी 113 वर्ष जगली. वय वर्ष 113. हे तुम्हाला जरा विचित्र वाटू शकतं, पण तुम्ही हे जरा लक्षपूर्वक ऐकायला हवं, कारण जर तुम्ही मोकळ्या मनानं ऐकत नसाल तर नवं असं काही तुम्ही शिकू शकणार नाही. मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती 100 वर्षांची होती, पण तरीही ती अगदी सक्रिय होती. ती एकटीच राहायची शेतात आणि स्वतःसाठी तिने एक छोटंसं देऊळसुद्धा बांधलं. देवासाठी नव्हे, स्वतःसाठीच. आणि ती स्वतःच त्यात राहिली. कारण तिला वाटलं तिच्या नावाने एक देऊळ उभारण्यासाठी ती पात्र आहे. भारतात ही एक सर्वसामान्य बाब आहे. विशेष करून स्त्रिया, वृद्ध स्त्रिया, त्यांनी त्यांच्यासाठी एक मंदिर उभारलं आणि त्यात राहिल्या आणि मानवतेची एका वेगळ्या प्रकारे त्यांनी सेवा केली. सुट्टीत आम्ही जेव्हा तिथं जायचो ती घरी यायची. जर तुम्ही तिला नाश्ता दिला तर थोडं मुंग्यांना द्यायची, खारींना, चिमण्यांना, असं सर्वांना. अधिकतर नाश्ता असाच संपून जायचा. मग तिच्या भोवतालची काही मंडळी तिला सल्ला द्यायचे, म्हातारे तुझं वय झालंय, जेवली नाहीस तर तू मरून जाशील. पण ती सगळी लोकं मरून गेली. आणि ती अशीच बसून असे मुंग्या चिमण्या खात असलेलं बघत आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत. Simply tears would be rolling from her eyes. कुणी म्हटलं तू काहीही खाल्लं नाहीस. ती म्हणे नाही, माझं पोट भरलंय. मला वाटलं मुंग्यांवर तिचं प्रेम आहे, कारण मी 4 किंवा 5 वर्षांचा असेन आणि मुंग्यांना मी असा पायाखाली तुडवत असे. Chut, chut, chut. पण तिनं मला कधीच तसं करण्यापासून थांबवलं नाही. कधीच म्हटलं नाही असं करू नये. तिला माहीत होतं मुंग्यांसाठी ती काय करतीये. मुंग्या त्यांच्या जीवनासाठी काय हवंय ते त्या करतायत. एक लहान मूल म्हणून जे करायचंय ते मी करतोय. तर मग हे सगळं बघून मी तिला विचारलं, तुला काय होतंय? ती फक्त मोठमोठ्यानं हसायची आणि म्हणायची, एक दिवस तुला हे कळेल. 25 वर्ष लागली मला हे कळण्यासाठी की तुमचं जीवन हे केवळ तुम्ही ग्रहण करत असलेल्या अन्नानं आणि तुम्ही करत असलेल्या गोष्टींनी पोषित होत नाही. जीवन हे तुम्ही तुमच्या डोक्यात काय कल्पना मांडल्या त्याहून अतिशय प्रचंड अशी अद्भुत घटना आहे. तुम्ही इथं येण्यापूर्वी हे ब्रह्मांड होतं, सर्व काही सुरळीत होतं. तुम्ही आणि मी गेल्यानंतर सुद्धा हे सुरळीत कार्यरत असणाऱ्या शंका नाही. तुमच्या पलीकडे कार्यरत अशी एक बुद्धिमत्ता आहे. लगेच तिला ईश्वर, देव किंवा हे किंवा ते म्हणून चौकटीबद्ध करू नका, कारण तुम्ही अशा गोष्टींबद्दल निष्कर्ष काढत आहात ज्याची तुम्हाला मुळीच समज नाही. जर तुम्ही इथं राहिलात, आणि हे फार महत्त्वाचं आहे, जर तुम्ही इथं राहिलात स्पष्टपणे याची जाणीव ठेवून की तुम्हाला कशाबद्दलच काहीच माहिती नाही, तर तुमची बुद्धिमत्ता अतिशय सतर्क बनेल प्रत्येक गोष्टीत. पण तुम्ही सतत निष्कर्ष काढत राहता, पुस्तकं वाचणं, हे आणि ते वाचणं, आणि म्हणता मला हे माहितीये, ते माहितीये. ज्या क्षणी तुम्ही जमवलेल्या ज्ञानाशी तुमची ओळख बांधता, तुम्ही अगदी क्षुल्लक बनता. कारण कितीही तुम्ही जाणून घेतलं असे नका, तरी जे काही तुम्ही जाणलंय ते अगदी नगण्य आहे ह्या विश्वाच्या पसाऱ्यात, नाही का? पण आपलं अज्ञान हे अमर्याद आहे. याला म्हणतात अज्ञानाची बुद्धिमत्ता. जर तुम्ही हे जाणलं की तुम्हाला कधीच याचा ठाव लागणार नाही, तेव्हा तुमची बुद्धिमत्ता नेहमीच सतर्क असणार. मग तुमचं शरीर झोपलेलं असो किंवा जागं, ती सतत अतिशय सतर्क असेल. हेच प्रत्येक डॉक्टरने करायला हवं. कारण मला क्षमा करा, मी असं म्हणतोय, तुम्हाला वैद्यकशास्त्र माहीत असेल, जगातली सगळी पुस्तकं तुम्ही वाचली असतील, तुम्ही पुष्कळ रुग्णांचा इलाजही केला असेल, सर्व काही परफेक्ट असतं, तरी तुमच्या हातून एखादा मरू शकतो. एखाद्या रुग्णाची स्थिती पाहिली की तो मरणार अशी खात्री असते, पण दुसऱ्याच दिवशी तो उठून घरी जातो. हे असं होताना तुम्ही पाहाल. तर माझ्या आणि तुमच्या पलीकडे एक बुद्धिमत्ता आहे, एक अशी बुद्धिमत्ता जी सर्व काही घडवते, अशी बुद्धिमत्ता जी एका आंब्याला मानवात रूपांतरित करते. जर तुम्ही तिला तुमच्या आत कार्य करायची मोकळीक दिली नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्व काही तुमच्या डोक्यातच आहे, तुम्ही एक मतिमंद डॉक्टर बनाल. म्हणून तुमच्यातील नैसर्गिक बुद्धिमत्तेला तुम्ही वाव द्यायला हवा.